आजोबांनी एकदा आमरस खाण्यासाठी निरकून पारकून आंबे आणले होते. त्याचा अगदी चवदार आमरस केला. तो खाताना आजोबा लेकाला म्हणाले, हा आमरस आपण एकट्याने खाण्याऐवजी इतरांना पण थोडा थोडा देऊयात. मुलगा म्हणाला, आपण पैसे खर्च केलेत, आपण आमरस बनवलाय, मग इतरांना का द्यायचा? तेव्हा आजोबा म्हणाले, आपण थोडा थोडा जरी आपल्या अवतीभोवतीच्या माणसांना दिला तरी माणसं खुश होतील, सुखदुःखात आपल्यासोबत येतील. याला मानवता म्हणतात. मुलगा म्हणाला, मग आपण काय करायचे? आजोबा म्हणाले, हे बघ, आपण फक्त आमरस देतोय, आंब्याची कोई देत नाही. ते आपण लावूयात, त्याचे झाड होईल, त्याला कैऱ्या येतील, मग त्याचे लोणचे करता येईल, पिकल्यावर आमरस करता येईल. झाड आपल्याला व येण्या जाणाऱ्याला सावली देईल. माणसं सावलीत बसतील, आपल्याला आशीर्वाद देतील. लेकाने ते ऐकले. कोई लावली, त्याचे झाड झाले. माणसं येता जाता सावलीत बसू लागली. पक्षी येऊ लागले, झाडावर गाऊ लागले, घरटी करून राहू लागले. कालांतराने दूरदृष्टी असलेले आजोबा गेले. लेक आजोबाचा शब्द आठवत राहिला. झाड जपले, नुसतेच जपले नाही तर जीवापाड सांभाळून मोठे केले. अनेकांना ते झाड म्हणजे आपली माय वाटू लागले. काही लोक तर त्या झाडाला मातोश्री म्हणू लागले. आता मातोश्रीवर सतत पक्ष्यांचा थवा यायचा. कोण कैऱ्या खायचा, कोण सावलीत बसायचा, कोण त्याच मातोश्रीवरचे आंबे आपल्या घरी घेऊन जायचे, आमरस करायचे. सर्व सुरळीत चालले होते, पण अचानक लेकाचे जाणे झाले. झाड माझे म्हणून मग भावकीत व घरातच वाद सुरू झाले. जाता जाता या झाडाला सांभाळण्याचे हक्क वडिलांनी आपल्या मुलाला दिले. मुलगा खूपच सरळ स्वभावाचा असल्याने ते झाड सांभाळताना सावलीत येणाऱ्या जाणाऱ्यांना या झाडाचे महत्त्व सांगू लागला. आपण सर्वजण मिळून हे झाड सांभाळून ठेवू असे सर्वांना सांगितल्यावर सर्वजण हो म्हणाले. काही दिवस आनंदात गेले. नंतर मात्र सावलीत बसून त्याच मुलाविरोधात खलबत करू लागले. आंबे खात खात या झाडावर आमचा हा पण हक्क आहे, आम्ही पण या झाडाला पाणी घातले आहे असे म्हणून अधिकार गाजवू लागले. मुलाला याचा ताग पत्ता लागला नाही. तो या सर्वांना आपले समजून शांत राहिला. पण अचानक एक दिवस कळले, याच झाडाखाली बसणार एक पटाईत लाकूड तोड्या होता. त्याने त्या झाडाच्या अनेक फांद्या तोडून आपल्या वखारीत साठवून ठेवल्या आहेत. एक एक फांदी तुटत होती. झाड मात्र वठून जात होते. झाडाचे आंबे सावलीत बसणारे घेऊन जायचे आणि यंदा आंबेच आले नाहीत म्हणून मोकळे व्हायचे. आता तर पूर्ण झाड त्या लाकूड तोड्याने तोडून नेले. आता तो त्याच झाडाच्या लाकडाच्या खुर्चीवर बसतो, झाडाच्या गोष्टी सांगतो. आम्ही झाडाची निगा राखली, हे झाड आमचेच होते, ते ठामपणे सांगत खुर्चीवर बसून झाडाची माहिती किती आहे याच्या कथा रचून ते ऐकत राहतो. आता आजोबा गेले, वडील गेले आणि आता झाड गेलं सुद्धा. आता तुम्हीच सांगा, नक्की झाड कुणाचे आणि मालक कुणाला म्हणायचे? करा न्याय निवाडा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा.